नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे वृंदावन, उत्तर प्रदेश। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे पहिल्या अखिल भारतीय कन्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले आहे। तर ही भारतातील पहिली सैनिक शाळा असणार आहे ज्यामध्ये फक्त मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे। तर देशातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन वृंदावन येथे करण्यात आलेले आहे। तर कन्या सैनिक शाळेचे नाव आहे संविद गुरुकुलम कन्या सैनिक शाळा। तर भारत सरकारने 100 नवीन सैनिक शाळांचे स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। 2019 मध्ये सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाला मान्यता देण्यात आली होती। तर फक्त मुलींसाठी सैनिक शाळा सुरू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी ऑगस्ट 2023 मध्ये केली होती। या शाळेचे सत्र हे एप्रिल पासून सुरू होणार आहे। यामध्ये मुलींच्या 3 बॅच केल्या जातील। तसेच मुलींना शिक्षणाबरोबरच सीबीएसई सैनिकी शिक्षण तसेच क्रीडा प्रशिक्षण दिले जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स 2024 साठी 2 प्लॅन घेऊन आलेलो आहोत। तर एक आहे इयरली प्लॅन, हा 251 रुपयांचा असणार आहे आणि दुसरा आहे मंथली प्लॅन जो 26 रुपयांचा असणार आहे। तर यामध्ये आपण डेली पीडीएफ, वीकली रिव्हिजन पीडीएफ आणि मंथली वन लाइनर पीडीएफ देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी रिक्वेस्ट केली म्हणून या सर्व पीडीएफ ची प्रिंट तुम्ही काढू शकता। तर या सर्व पीडीएफ तुम्हाला स्पर्धा अभ्यास या ऍप वरती डाउनलोड करून घेता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, हे कंटेंट कसे आहेत यासाठी तुम्ही या ऍपला जरूर भेट द्या। चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अलीकडेच कोणत्या राज्यात सामूहिक सूर्यनमस्काराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात। तर 1 जानेवारी 2024 रोजी गुजरातमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्यात आला। तर या निमित्ताने गुजरातमधील 108 ठिकाणी 50,000हून अधिक लोकांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार केले। मेहसाणा जिल्ह्यातील मोंडेरा सूर्यमंदिरात मुख्य सोहळा पार पडला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूएस सेन्सस ब्युरोनुसार 2023 मध्ये जगाची लोकसंख्या किती वाढली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 75 दशलक्ष म्हणजेच 7.5 कोटी। तर यूएस सेन्सस ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये जागतिक लोकसंख्येमध्ये 75 दशलक्ष लोकांची वाढ झाली आहे। तर 1 जानेवारी 2024 रोजी अंदाजित जागतिक लोकसंख्या ही 8 अब्जाहून अधिक आहे। तर 1 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण जगाची एकूण लोकसंख्या ही 4.94 अब्ज होती। तर 2024च्या सुरुवातीस असा अंदाज आहे की जगभरात प्रत्येक सेकंदाला 4.3 लोकांचा जन्म होईल आणि दर सेकंदाला 2 लोक मरतील। तर सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत भारत, चीन, 3 नंबरला आहे अमेरिका, 4 नंबरला आहे इंडोनेशिया आणि 5 नंबरला आहे पाकिस्तान। तर सध्या भारताची लोकसंख्या ही 142.86 कोटी, तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटी झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच निधन झालेले वेदप्रकाश नंदा कोण होते? तर याचे उत्तर आहे शिक्षण तज्ञ। तर भारतीय अमेरिकन शिक्षण तज्ञ प्रोफेसर वेदप्रकाश नंदा यांचे 1 जानेवारी 2024 रोजी निधन झाले। तर ते डेन्व्हर विद्यापीठ कोलोरॅडो USA येथे आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक होते। 2018 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। त्यांनी अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाच्या महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुधांश पंत कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान। तर IAS अधिकारी सुधांश पंत यांची राजस्थानचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यांची नियुक्ती ही उषा शर्मांच्या जागी करण्यात आली आहे। तर भारत सरकारमधील सर्वात ज्येष्ठ IAS ची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली जाते। तर मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने दलित आणि आदिवासींसाठी वृद्धपकाळ पेन्शनची वयोमर्यादा 50 वर्ष केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे झारखंड। तर झारखंड सरकारने दलित आणि आदिवासींसाठी वृद्धपकाळ पेन्शनची वयोमर्यादा कमी केली आहे। ही वयोमर्यादा आता 50 वर्ष करण्यात आली आहे, जी यापूर्वी 60 वर्ष होती। तर आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने आणि 60 वर्षानंतरही त्यांना नोकऱ्या मिळत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे। 2000 मध्ये झारखंडची स्थापना झाली तेव्हा केवळ 16 लाख लोकांना पेन्शन लाभ मिळत होता। तर आता 60 वर्षांवरील सुमारे 36 लाख लोकांना पेन्शनचा लाभ मिळत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची 58वी अखिल भारतीय वार्षिक परिषद कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जयपूर, राजस्थान।
तर जयपूर राजस्थान येथे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांची 58वी अखिल भारतीय वार्षिक परिषद होणार आहे। ही परिषद 5 ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे। तर या परिषदेत दहशतवाद विरोधी, बंडखोर विरोधी आणि सायबर सुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। तर 2022 मध्ये नवी दिल्ली येथे महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची 57वी अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली होती। तर 58वी कोठे होणार आहे? तर राजस्थान येथील जयपूर येथे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने मेकजिऑंग नावाच्या अत्याधुनिक महासागर ड्रिलिंग जहाजाचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन। तर मेकजिऑंग हे अत्याधुनिक महासागर ड्रिलिंग जहाज असून चीनने या जहाजाचे अनावरण केले आहे। तर या ड्रिलिंग जहाजाची चाचणी दक्षिण चीनच्या क्वांगतोंग प्रांताची राजधानी क्वांगचो येथे करण्यात आली। तर क्वांगचो शहर हे पर्ल नदीच्या मुखाशी आहे। तर या जहाजाचा मुख्य उद्देश पृथ्वीच्या कवचामध्ये प्रवेश करून पृथ्वीच्या आवरणाचा अभ्यास करणे हा आहे। या जहाजाचे वजन अंदाजे 33,000 टन आहे। तर त्याची एकूण लांबी 180 मीटर आहे। हे जहाज जगातील आघाडीच्या सागरी वैज्ञानिक ड्रिलिंग क्षमतेने सुसज्ज आहे। तर या जहाजाचे बांधकाम नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू झाले होते। चीनी भाषेत मेकजिऑंग म्हणजे स्वप्न। तर मेकजिऑंग हे अत्याधुनिक महासागर ड्रिलिंग जहाजाचे अनावरण चीन या देशाने केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेव्हिगेशन सिस्टीम मध्ये अपघात प्रवण क्षेत्रांचा नकाशा तयार करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंजाब। तर जानेवारी 2024 मध्ये पंजाबने नेव्हिगेशन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व अपघात प्रवण क्षेत्र मॅप केले आहेत। असे करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। या अंतर्गत राज्यातील सर्व अपघात प्रवण क्षेत्रे नेव्हिगेशन प्रणाली मॅपल्स ॲपवर अपलोड करण्यात आली आहेत। हा उपक्रम पंजाब सरकारच्या रोड सेफ्टी फोर्स उपक्रमाचा एक भाग असणार आहे। तर अपघातग्रस्त भागात पंजाबी भाषेत व्हॉइस अलर्ट देण्यात येईल। तसेच प्रवाशांना येणाऱ्या ब्लॅक स्पॉट्स बद्दल वेळेवर चेतावणी देण्यात येईल। तर ब्लॅक स्पॉट 100 मीटर दूर असेपर्यंतच प्रवाशांना हा अलर्ट मिळणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरकारने कोणत्या देशातून येणाऱ्या जिप्सम बोर्ड आणि टाइल्सवर अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन आणि ओमान। तर चीन आणि ओमान मधून येणाऱ्या जिप्सम बोर्ड आणि टाइल्सवर सरकारने अँटी डम्पिंग ड्युटी लावली आहे। तर भारताने चीनमधून आयात केलेल्या जिप्सम बोर्ड आणि टाइल्सवर 5 वर्षांसाठी अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहे। वाणिज्य मंत्रालयाच्या शिफारशीनुसार अँटी डम्पिंग शुल्क लावण्यात आले आहे। तर आयात करणाऱ्या देशाचे सरकार निर्यात करणाऱ्या देशावर अँटी डम्पिंग ड्युटी लावू शकते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या बंदरातून 10वी सागर परिक्रमा सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चेन्नई बंदर, तामिळनाडू। तर जानेवारी 2024 मध्ये चेन्नई बंदरातून 10वी सागर परिक्रमा सुरू झाली आहे। ही परिक्रमा केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी संयुक्तपणे सुरू केली आहे। तर सागर परिक्रमेचा हा टप्पा आंध्र प्रदेश आणि पुदुचेरीमध्ये 1 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान आयोजित केला जात आहे। कधी सुरुवात झालेली आहे? तर 1 जानेवारी आणि कधीपर्यंत चालणार आहे ते? तर 6 जानेवारी आहे। आणि कोणत्या राज्यामध्ये किंवा कुठे होणार आहे हे परिक्रमा? तर आंध्र प्रदेश आणि पुदुचेरीमध्ये। तर सुरुवात कुठून झालेली आहे? चेन्नई बंदरातून। तर सागर परिक्रमेचा पहिला टप्पा मार्च 2022 मध्ये सुरू झाला होता। आतापर्यंत 9 टप्पे पूर्ण झाले आहेत आणि आता जो आहे तो 10वा टप्पा आहे। तर सागर परिक्रमेचा उद्देश मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे आणि मत्स्यपालनाशी संबंधित विविध योजना आणि कार्यक्रमांची माहिती प्रसारित करणे हा आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरऑपरेबल फौजदारी न्याय प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। तर इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम रिपोर्ट जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झाला। या अहवालानुसार इंटरऑपरेबल फौजदारी न्याय प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे। तर उत्तर प्रदेश हा सलग 3ऱ्या वर्षी अव्वल स्थानावर राहिले आहे। तर इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम ही फौजदारी न्यायव्यवस्थेच्या विविध स्तंभांमधील डेटा आणि माहितीच्या अखंड हस्तांतरणासाठी डिझाईन केली आहे, जसे की न्यायालये, पोलीस, तुरुंग आणि न्यायबद्धक विज्ञान प्रयोगशाळा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही यंत्रणा तयार करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी केंद्रीय गृह मंत्रालय करते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दक्षिणी नौदल कमांड कोचीचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे व्हाईस ॲडमिरल व्ही श्रीनिवास। व्हाईस ॲडमिरल व्ही श्रीनिवास यांनी दक्षिण नौदल कमांड कोचीचे 30वे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला आहे। तर त्यांनी व्हाईस ॲडमिरल एम.ए. हम्पी होली यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान जानेवारी 2024 मध्ये डेझर्ट सायक्लोन सराव आयोजित केला जात आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE. तर डेझर्ट सायक्लोन हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सैन्यांदरम्यान आयोजित केला जातो. हा सराव 2 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. तर राजस्थानच्या थार वाळवंटात या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. वाळवंट चक्रीवादळ 2024 अंतर्गत संयुक्त सरावांचा उद्देश शहरी ऑपरेशन्स मधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करून आणि शिकून इंटरऑपरेबिलिटीला प्रोत्साहन देणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे FIH हॉकी 5S वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मस्कत. तर FIH हॉकी 5S विश्वचषक स्पर्धेची पहिली आवृत्ती ओमानची राजधानी मस्कत येथे होणार आहे. या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तर FIH हॉकी 5S महिला विश्वचषक 24 ते 27 जानेवारी 2024 दरम्यान होणार आहे आणि पुरुष विश्वचषक 28 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान होणार आहे. हॉकी 5S हे विश्वचषक हॉकीचे नवीन आणि छोटे स्वरूप असणार आहे. तर यामध्ये सामने हे 20 मिनिटांचे असतील तर दोन्ही संघात प्रत्येकी 5 खेळाडू असतील. या लहान फॉर्मॅटसाठी खेळण्याचे मैदान नियमित मैदानाच्या निम्मे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.